राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगत गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरु रघुनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साकरे नाम विश्रुतं येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डलीकवरदे हरि विठ्ठल। ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास विभो आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास न जाणे आणि जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे अपार शुद्ध परमात्मा मीची असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर ही तैशची देवी कुबेरही तैसेची जो सर्वज्ञानी दयाघन जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीते ध्यान मुनी हृदयाचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून त्याचे बुद्धी उपाधी करून नित्या भान मजची माझी होतसे नित्याभान मजची माझी होत असे ज्याच्या अज्ञाने भाषे जगत ज्याच्या ज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत जसा डोईवरी सर्प दिसत हरी दोई ठाईना सर्प जगत हरी होई ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची आशे ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची असे पुण्य पुरुषी सदैव निष्काम पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावारा बोधप्राप्ती कारणे भजावारा तो मीची आहे आत्मा आप्तकाम मीची आहे आत्मा आप्तकाम तरी नमन कोणा करावे म्या तरी नमन कोणा करावे म्या जयाचे केलिया स्मरण जयाचे केल्या स्मरण सकळ विद्येचे होय अधिकरण विद्येचे होय अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कारून आता नमस्कार चला विचार सागर तरंग चौथा परिच्छेद 16वा परिणाम व विवर्त यांचे लक्षण। परिणामाचं लक्षण आपण पाहिलं। आता आपणाला विवर्ताचं लक्षण पाहायचंय।
लक्षण म्हणजेच त्याच्याबद्दलची माहिती, ज्ञान. मग विवर्त कशाला म्हणतात आणि परिणाम कशाला म्हणतात? परिणाम आणि विवर्त यांचे लक्षणे वेगवेगळे करून सांगितलेत. मग ज्याच्यामध्ये ज्याचा प्रवेश असून ज्याच्या वाचून कार्य राहत नाही त्याला काय म्हणायचं? उपादान. हा, पण त्याला परिणाम म्हणायचा. आणि विवर्त ज्याच्या वाचून म्हणजे अधिष्ठाना वाचून, अधिष्ठाना वाचून कार्यच होत नाही, पण विपरीत स्वभाववान आहे. अधिष्ठानाहून विपरीत स्वभाववान आहे, पण अन्यथा रूप आहे, वेगळंच आहे. आणि परिणामामध्ये कसं सांगितलंय? समान स्वभाववान पण अन्यथा रूप. अन्यथा रूप दोन्हीमध्ये सेम सारखंच आहे. मग अन्यथा रूप काय आहे? कार्य आहे. अन्यथा रूप काय आहे? आणि त्या कार्याचे जे कारण आहेत का, कार्याचे उपादान कारण आणि अधिष्ठान कारण. म्हणजे अधिष्ठानाचा ज्याच्यामध्ये विवर्त होतो का ते उपादानात होतं आणि त्याला परिणाम म्हणायचा. अधिष्ठानाचा विवर्त होतो कशात होतो? उपादानात. अधिष्ठानाचा उपादानामध्ये काय होतो? विवर्त होतो. आणि ज्याच्यामध्ये विवर्त होतो का त्याच्यात परिणाम होतो. परिणाम विवर्तामध्ये होत नाही. हे वेदांत जर असं आपल्या भाषेत सांगितला की तेव्हाच कळत आहे. पण ती आपली भाषा कशी असते? मूल नवऱ्याला होतं का बायकोला? है का नाही? मग याच्यामध्ये अधिष्ठान कोण? पती, हे का नाही? आणि उपादान कोण? आई. कशाला? मुलाला. मुलगा कोण आहे? हा, म्हणजे ते कोण आहे? उपादान आहे ते. आणि त्या उपादानाचं कारण उपादान. हा, उपादानाचं कारण कोण आहे? आईच आहे का? हा, मग वडील कोणते कारण आहेत आणि आई कोणते कारण आहेत? आता सोपं वाटायले का नाही? हा, मग असं बोललं की सोपं वाटत आहे. उपादान कारण, उपादानाचं कारण हे आई आहे. आणि ती आई त्याच्या उत्पत्तीला सोडून उत्पत्ती करीत नाही. गर्भधारणा आईतच होते, पण अधिष्ठान असणारा जो पिता आहे
त्याच्याशिवाय होत नाही. मग या ठिकाणी कारण किती तर कार्याला? मग एक उपादान म्हणजे परिणाम है की नाही, आणि एक विवर्त. आईचा परिणाम हा गोंधळायचंच नाही. हिशेबात चूक होऊच द्यायची नाही, कारण आपल्याला तीनचा तर हिशेब लावायचा आणि तीनची बेरीज वजाबाकी गुणाकार येत नाही म्हणल्यावर. दोन कारण आणि त्या दोन्हीचं एक कार्य हे तिघैत ना, आणि इतक्यात ह्या तिन्हीचाच हिशेब लावायचा आणि ह्या तिन्हीचा हिशेब लावला लय बकळ संख्या नाही ना दुसऱ्या एवणी. इतर ख्यातीवाद्यानं बरीच संख्या सांगितली. मग जे उपादान आहे त्या उपादानाला, उपादान काय आहे? कार्य आहे. उपादानाला कार्य म्हणावं आणि त्या कार्याच्या कारणाला उपादानाचं कारण म्हणावं, आणि त्या कारणाचं नाव काय आहे? परिणाम. आता परिणाम कारण आणि विवर्त कारण, आता हे दोन कारण आहेत कशाला? कार्याला, है का नाही? मग हे कार्याच्या उत्पत्तीला दोन कारण लागतात का एक कारण लागतंय का कारणच लागत नाही? आपोआप कार्य होतंय का कोणी हे कार्य करीत आहे? हे जे जगत कार्य झाले, आता हे कार्य हे लेकरूवर का जगत? जगत हे काय आहे? हा, हे उपादान आहे, उत्पत्तीला आले. मग याच्यामध्ये याची आई कोण समजायची आणि याचा बाप कोण समजायचा? जगाचा. हे लेकरूही जग, हे एवढं मोठं जे हे बाळ झालंय जगाचं, हे जग बाळ आहे म्हणजे हे कोणाचं तरी लेकरू आहे. हे कार्य आहे. जग हे काय आहे? कार्य आहे. मग ह्या कार्याला काहीतरी कारण मानावं लागेल का नाही? कारण वाचून कार्य होतंय का? मग कारण जर मानायचं असेल तर नुसतं कारण मानून जमतंय का? हा, काही बी कारण मानले कसं ना, हो आम्ही कारण सांगायलोच ना, अरे बाबा ते सकारण आहे का? हा, ज्ञानेश्वर महाराज कारण सांगतात असं नाही, तुकाराम महाराज कारण सांगतात असं नाही. त्यांनी जे कारण सांगितले ते सकारण सांगितले. आता तुकाराम महाराज म्हणले तर रज्जू सर्पाकार भासील जगदंब. जग कसं भासायलंय? हा, हे का नाही? रज्जू सर्पाकार म्हणजे दोरीवर उत्पन्न झालेला सर्प. आता त्या सर्पाला, ते सर्प काय आहे? कार्य आहे का नाही? आणि कार्य हा काय असतो? अध्यास असतो. कार्य अध्यास आहे, तसा कारण सुद्धा हा, जसं कार्य अध्यास आहे का तसंच कारण सुद्धा. हा, मग विवर्त हाही अध्यासच आहे आणि परिणाम हाही कशात? हा, कल्पनेमध्ये अध्यास व्हायलेत. हे कार्य हे अध्यास अगोदर करून घ्यावा. कार्य अध्यास वाटला की कारण अध्यास वाटत असतो. मग कार्य अध्यास कसा झाला?
दोरीवर उत्पन्न सर्प कसा झाला, त्याची निर्मिती कशी झाली, त्या कार्याची उत्पत्ती कशी झाली सर्पाच्या, आणि हे परिणाम आणि विवर्त जे याचे लक्षण सांगायचे ते कशावरून निघालंय, त्याच्यावरूनच निघालंय ना. मग त्या सर्पाला उपादान कारण कोण आणि अधिष्ठान कारण कोण? रज्जूवर उत्पन्न झालेल्या सर्पाला परिणाम कशात झालाय, म्हणून सर्पाची त्या ठिकाणी उत्पत्ती झाली. आणि विवर्त कशात झालाय, कुठं दृष्टांत एकच सिद्धांत करून देतात. कोणताही दृष्टांत घ्या तुम्ही. आता कार्य म्हटल्याच्या नंतर कार्यामध्ये काय काय येतंय, नाम आणि रूप. हे काय आहे, कार्य. हे नाम आणि रूप हे कार्य प्रतीतीला येणारे दोन तत्व आहेत. आता नाम आणि रूप हे जे दोन आहेत, हे दोन याला उपादान कोण आहे, अविद्या है का नाही. मग ही अविद्या नाम आणि रूपाला उपादान कारण, विवर्त कारण आहे का. परिणाम कशात झालाय, अविद्येत झालाय. परिणाम कशात झालाय, है का नाही. आणि त्या अविद्येमध्ये परिणाम झालाय ते कोणाचा झालाय, अविद्येमध्ये परिणाम चैतन्याचा विवर्त झालाय आणि परिणाम अविद्येत झालाय. आणि अविद्येमध्ये परिणाम विवर्त कोणाचा झालाय, चैतन्याचा झालाय. कोण्या चैतन्याचा, रज्जुपहित चैतन्याचा. मग रज्जुपहित चैतन्याचा कशात झाला विवर्त, विवर्त सर्प हे नाम रूप झालं आणि सर्प सर्प रूपानं त्याचं ज्ञान झालं. ज्ञान आणि त्याचं रूप हे कार्य येतं. हे त्याचे काय झाले, ते कार्य झाले. त्या कार्याला कारण का आपल्याला काढायचंय ना. आता त्या कार्याचं कारण शोधायचंय. मग त्याला एक कारण आहे का दोन कारण आहेत का कारणच नाही, हा. तर दोन कारण हे आपण ठरविले अगोदर सांगितले किंवा परिणाम आणि विवर्त आहे. पण हे कुठं कुठं मानायचं याचा हिशेब लागला पाहिजे ना. मग परिणाम जो झालाय हे कुणाचा झालाय, परिणाम अविद्येचा झालाय. परिणाम कुणाचा आहे, है का नाही. आणि कुणाचा झालाय परिणाम, परिणामाला कोण पावलंय, परिणामाला पावणार चेतन आहे का जड आहे. पण अगोदर हे लक्षात ठेवा की परिणाम कशात झालाय, परिणाम जो झालाय तो अविद्येत झालाय, हे का नाही. आणि ती अविद्या कुणाची आहे, अविद्या कोणाची, ती
दोरीचे अज्ञान कोणाचं आहे? दोरीचं. का चैतन्याचं? दोरीचं. नीट लक्षात घ्या बरं का, इथं हे लय घोळ आहे. हे कळालं की मग सगळंच पुढचं सोपं जातं. आपल्याला जे त्या ठिकाणी ह्या कार्याची उत्पत्ती जी दिसायली, सर्पाची उत्पत्ती जी दिसायली, खोडावर पुरुषाची जी उत्पत्ती दिसायली, हे जे उत्पन्न जे व्हायलंय कार्य, हे जगत कार्य, हे जे उत्पन्न दिसायलंय, याला कारण काय? याला कारण सांगितलंय. एक काय कारण आहे? परिणाम आणि विवर्त. पण परिणाम कशात मानायचा आणि विवर्त कशात मानायचा? विवर्त परिणामामध्ये मानायचा आणि परिणाम झालं उत्तर. असं कशाला काही विलावून म्हणलं कसं जमन? आपणाला ही जी उत्पत्ती होते, या उत्पत्तीला कारण म्हणजे कार्याला कारण काय आहे? तर स्वरूपाचा अज्ञान. जग कामून दिसायले, हो तिथून यावं लागेल ना. आता आपण हे जग जग प्रतीतीला कामून आलंय, आपल्याला कामून दिसायले. हे आपल्याला आपला अज्ञान, ब्रह्माच्या अज्ञानात जगताची प्रतीती. ब्रह्म कळाना म्हणून जग कळायले. जगाच्या कळण्यात ब्रह्माचा विसर आहे. जगाच्या कळण्यात ब्रह्माचा विसर आहे. कार्याच्या कळण्यात अधिष्ठानाचा विसर आहे. वृत्ती कार्यामध्ये गुंतली. वृत्ती कुठे गुंतली? कार्यामध्ये गुंतली. म्हणून ती वृत्ती, त्या वृत्तीचं अधिष्ठान ते ती जाणे नाही. मग आपण ब्रह्माच्या अज्ञानामध्ये आता आहोत का कार्याच्या ज्ञानात आहोत? आता आपल्याला कार्याचं ज्ञान आहे का ब्रह्माचं अज्ञान आहे? ब्रह्माचं अज्ञान असलं की कार्याचं ज्ञान होतंय. ब्रह्माचं अज्ञान असलं आणि त्याच्या अज्ञानात काय होतंय? कोणतं कार्य व्हायलंय? हे ज्ञानाचं, दिसण्याचं, प्रतीतीचं, नामरूपाचं. हे नामरूप जे दिसायले ते कशामुळे दिसायलेत आपल्याला? कोणाच्या? ब्रह्माच्या अज्ञानामुळे दिसायले. आणि ब्रह्माचं ज्ञान झाल्यावर नामरूप दिसन का? ब्रह्माचं ज्ञान झालं की त्याच्यात काय नाही? कार्यच नाही, म्हणजे जग नाही. ब्रह्म कसं आहे? निर्गुण, निराकार. मग त्याच्या ठिकाणी गुण नाहीत, म्हणून त्या ठिकाणी कार्य नाहीत. मग हे जे कार्य व्हालंय हे कशात व्हालंय? ब्रह्मात व्हालंय, अधिष्ठानात व्हालंय का? ब्रह्माची सत्ता कशी पारमार्थिक आहे म्हणून ते अधिष्ठान रूप आहे. ते अधिष्ठान बी आता समजून देण्यामुळे त्याला अधिष्ठान म्हणावं लागायले. नाही तर जे विशेष चैतन्य आहे का ते अधिष्ठान आहे. रज्जूपहित जे चैतन्य आहे का ते अधिष्ठान. कशाला? हा, ते जे कार्य सर्प उत्पन्न जे झालाय त्याचं अधिष्ठान काय? रज्जूपहित चैतन्य ते अधिष्ठान आहे, हे का नाही? आणि त्याचाच विवर्त आहे ते. सर्प आणि सर्पज्ञान कोणाचा विवर्त आहे? त्या अधिष्ठानाचा आहे. हा, रज्जूपहित असणाऱ्या विवर्त
आणि ते विवर्त काय म्हणून दिसायला आपल्याला? नाम आणि आहे का नाही? मग ते एकट्याचाच विवर्तनच दिसायले का ते? ते जे चैतन्य आहे, रज्जुपहित जे चैतन्य आहे, त्या चैतन्याचा काय व्हायलाय? हा, पण एकट्यानंच व्हायलाय का? त्या ठिकाणी जी दोरी आहे किंवा त्या दोरीच्या ठिकाणी जे चैतन्य आहे आणि त्या चैतन्याच्या ठिकाणी त्या चैतन्याचं जे अज्ञान आहे का, त्या चैतन्याचं अज्ञान, आणि ते अज्ञान काय व्हायले? परिणामाला पावायले. त्या अज्ञानाचा काय आहे मग? परिणाम आहे. सर्प आणि सर्पचं ज्ञान हा परिणाम. सर्प सर्प म्हणून ज्ञान हे त्या अविद्येचा परिणाम आहे. आणि ती अविद्या ज्याच्या आश्रित आहे का, त्या चैतन्याचा काय आहे? विवर्त आहे. आता तो विवर्त आणि तिचा परिणाम ह्या दोघा मिळून नाम आणि रूप या दोन्हीची काय व्हायलंय? उत्पत्ती व्हायली. म्हणजे कार्याची उत्पत्ती व्हायली. मग ही जी कार्याची उत्पत्ती व्हायली, ही उत्पत्ती वास्तविक सत्य आहे का मिथ्या आहे? आता ह्या उत्पत्तीला सत्य मानावं का? का म्हणून नाही मानायचं? कारण जी अविद्या आहे का, ही अविद्या कोणाची आश्रित आहे? त्या चैतन्याची आश्रित आहे. आणि तिची उत्पत्ती कशी आहे? त्या अविद्येची उत्पत्ती ब्रह्माच्या त्या चैतन्याच्या अज्ञानात आहे. चैतन्याचं अज्ञान म्हणजेच अविद्या. चैतन्याचं अज्ञान म्हणजेच म्हणजे ब्रह्म न कळणं म्हणजेच काय आहे का नाही? मग ते आपल्याला आहे का नाही? आता मग अविद्या आपल्यात आहे का नाही? मग परिणाम त्या चैतन्याचा कशात व्हायलाय? त्या अविद्यामुळेच व्हायलाय ना. आणि अविद्या जर नसल्यावर, ती अविद्या जर नाही राहिली म्हणजे ते अज्ञान आपण निवृत्त केलं. कशाचं? ब्रह्माचं. आता वास्तविक ते आहे का? ब्रह्म माहित नाही म्हणून अज्ञान मानावं लागायले. हो, ते आहे रूपानं नाही का नाही रूपानं आहे? अज्ञान. ब्रह्म माहित नाही है का नाही? आता आपण आपल्याला आपण कोण आहे ते माहित नाही म्हणून आपण काय म्हणायलो? हे देहच मी आहे. हा, हे कार्यच मी आहे. आता देह कार्य आहे का कारण आहे? है का नाही? हा देह कार्य आहे. मग कार्यरूप असणारा देह ते आपलं कारण कसा होईल? किंवा आपण ते कसा होणार? देह आपण कसे होत? कार्यरूप देह आहे आणि ह्या देहाला कारण
या देहाला कारण म्हणजे या कार्याला कारण अविद्या. आणि ती अविद्या कशी आहे? म्हणजे ज्याच्यात परिणाम व्हालाय त्या अविद्येमध्ये परिणाम व्हालाय, हे का नाही? आणि तो परिणाम कार्यरूपाला, है का नाही? आणि चैतन्याचा विवर्त आहे. आणि तो विवर्त कुठे व्हालाय? चैतन्याचा जो विवर्त आहे, चैतन्याचं जे प्रतिबिंब आहे ते कशात व्हायले? अविद्येत व्हायले. आणि त्या अविद्येत प्रतिबिंब पडलं की त्या ठिकाणी त्या अविद्येमध्ये परिणाम व्हायलाय. त्या अविद्येत काय व्हायलाय? परिणाम व्हायलाय. मग त्याचा परिणाम म्हणून आपल्याला काय दिसायले? समान स्वभावान लेकरू, है का नाही? लेकरू दिसायले. आता चैतन्याचा विवर्त त्या अविद्येमध्ये पडला आणि त्या अविद्येमध्ये परिणाम झाला आणि तेच परिणाम म्हणून काय दिसायलंय? हे जगत दिसायले. आता वास्तविक पाहता हा जो विवर्त पडलाय, आता इथं दोनच कारण सांगावं का एकाच कारणाकडे जावं? पुढे गेल्याच्या नंतर एकाच कारणाकडे जायचंय, आधार आणि अधिष्ठान एकच आहे म्हणून सांगितले पुढे गेल्यावर. पण तत्पूर्वी आता इथं दोन कारणच सांगावं लागतील आणि एक कार्य सांगावं लागेल. कार्याला कारण दोन सांगायचे, एक उपादान आणि एक निमित्त, है का नाही? मग उपादान कारण कोण आहे? अविद्या आहे. आणि निमित्त कारण चैतन्य आहे. आणि जे अधिष्ठान कारण असतं त्यालाच निमित्त कारण म्हणतात, है का नाही? पण आता हे दोन्ही मधून ह्या तिसऱ्याची उत्पत्ती झाली. आता हा जो परिणाम मायेमध्ये घडलाय चैतन्याच्या विवर्तानं, मायेमध्ये, है का नाही? कशामुळे झालाय परिणाम? ती परिणामाला पावली. आणि जर चैतन्याचा तिच्यात विवर्त झालाच नसता तर परिणामाला है का नाही? कारण ज्या वेळेस कुमारी ही कुमारी अवस्थेत असते आणि मुलगा कुमार अवस्थेत असतो, पण त्यांच्या ठिकाणी कुमारीमध्ये परिणाम होत नाही. का होत नाही? कुमारीमध्ये परिणाम होत नाही आणि चैतन्याचाही तिथं विवर्त होत नाही. जोपर्यंत चैतन्याचा तिथं विवर्त होत नाही तोपर्यंत त्या कुमारीमध्ये मग त्या कुमारीचं ज्यावेळेस लग्न होईल, ज्या वेळेस त्या कुमारीचं लग्न होईल त्यावेळेस ती नवरी होईल, है का नाही? आणि ती त्या अवस्थेला, नवरी या अवस्थेला परिणाम होण्याजोग्याला ती त्या लक्षणानं युक्त होईल. तिच्यामध्ये तशी योग्यता येईल. कोणती योग्यता? परिणामाला पावण्याजोगी योग्यता तिच्या ज्यावेळेस येईल त्यावेळेस तिच्यामध्ये परिणाम घडेल. मग तिच्यामध्ये परिणाम घडला कशाचा? विवर्ताचा. विवर्ताचा ज्यावेळेस तिच्यामध्ये परिणाम घडेल त्यावेळेस ती
परिणामाला पावेल, आणि परिणामाला पावली की त्याचा परिणाम म्हणून, उपादान म्हणून मूळ जन्माला येईल, है का नाही? तसं मग आता हे जगत, हे मुले, मग याची आई कोण? अविद्याधारा, मायाधारा, अज्ञानधारा. आता हे जे माया आहे, तर ह्या मायेमध्ये विवर्त कुणाचा आहे? कोण्या चैतन्याचा? आहे का नाही? मग ते ब्रह्म चैतन्याचा मायामध्ये काय पडला? हा, मग त्या विवर्ताला ब्रह्म म्हणता येईल का? कोणाचा आहे विवर्त? त्याला म्हणता येणार नाही. त्याची सावली पडली, भाग पडली, हा, पुढे गेला, है का नाही? जर समजा बाहुल्यावर नवरदेव चढाय, हा, आणि लग्न तिथं लागलंय, आणि त्यावेळेस एक जणांनी विचारलं तो नवरदेव कोणाचा आहे? त्याच्या बापाचं नाव सांगावं का, त्याच्या माईचं नाव सांगावं का, त्या नवरीचं नाव सांगावं? नवरदेव कोणाचा आहे ते? मग ईश्वर कोणाचा आहे? ते ब्रह्म आहे का पुन्हा? नाही का? आहे ना, पण सांगावं लागतं. ते बापाचा नाही का? नवरदेव झाले. आहे ना. हा, आहे. उपाधी लागली ती. हा, उपाधी लागली. म्हणून बापाची कोणाची लागली उपाधी? माये. मायेची उपाधी लागली. मायेची उपाधी त्या चैतन्याला लागली, म्हणजे चैतन्याचा त्याच्यामध्ये काय झालाय? विवर्त झालाय. विवर्त तिच्यामध्ये लागला म्हणून तिचा तो काय झाला? परिणाम. तिच्यामध्ये काय झाला? परिणाम झाला. तो परिणाम तिचा आहे का त्याचा आहे? त्याचा आहे. परिणाम तीच आहे. हा, मायाचा परिणाम. पण परिणाम कोणामुळे झालाय? त्याच्यामुळे. आणि कोणाचा परिणाम आहे? मायेचा परिणाम आहे, पण त्याच्यामुळं हा, आणि कशामुळे परिणाम झालाय? विवर्तामुळे झालाय, विवर्त झाल्यामुळे. आहे का नाही? हा, लेकरू कोणाचं आहे? माईचं आहे, आईच. आहे का नाही? जन्म कोणी दिलाय? आई. आईनच दिलाय. हा, मग तिचं एकटीच आहे का? नाही. तिचं एकटीच बी नाही. आणि मग दुसरं कोण मानायचं कारण? वडील. आहे का नाही? तिचा पती. त्या दोघापासून त्याची निर्मिती, म्हणजे त्याचा काय विवर्त आहे. मग विवर्त कारण जे असतंय ते कार्यात राहत असतंय का? नाही. परिणाम जे विवर्त असतंय, जे विवर्त अधिष्ठान कारण जे असतंय ते कार्याला सोडून राहतंय का कार्यात राहतंय? आहे का नाही? उत्पत्ती होताना त्याची त्याला सोडून राहतंय ते, मग तो त्याच्या वाचून होतंय का? मग त्याच्यापासून बी होत नाही, त्याच्या वाचून होत नाही. मग ते करतंय का? जो विवर्त मायामध्ये ते चैतन्य विवर्तित झालंय, ते चैतन्य मायेमध्ये अविद्येमध्ये ते स्वतः होऊन विवर्तित झालंय का मायानं त्याला विवर्त करून घेतलंय का हिनं त्याच्यामध्ये परिणाम पाडलाय स्वतःचा? तीनच गोष्टीचा घोळ आहे हो हे जास्त. अहो हिच्या मध्ये चेतनता कुठे आहे? ही जड आहे ना. पण ते चौकड असल्यामुळे
माया आणि ईश्वर ही जी दोन तत्व आहेत, ही तत्व कशी आहेत हे कळावी, ही कारण कळावी. आणि हेच जगाचे जनक आहेत. जगाची जनक कोण आहेत? हेच दोन आहेत. आयशी ये निरुपाधिके, ही कशी आहेत पुन्हा? निरुपाधिक आहेत हे. आणि जगाची जनके म्हणजे मायबाप हेच आहेत, उत्पन्न करणारे. मग माऊली म्हणतात अशांना नमस्कार करण्याजोगीत बर का, हे यांना नमस्कार करीत जावा दररोज. कोणाला? जगाच्या जनकाला, मायाला आणि ईश्वराला. हे वंदन करण्याजोगे येत, कारण हे जगाचे जनके येत, जगाला उत्पन्न करणार येत. ते वंदिले मिया मुळीके देवो देवी. आणि देव आणि देवी तेच खरे. खरा देव कळून घ्यायचा असेल आणि खरी देवी कळून घ्यायची असेल तर ती देवी आहे, ती माया, शुद्ध सत्वगुणी माया. आणि त्या मायामध्ये पडलेलं ब्रह्म चैतन्याचं प्रतिबिंब ते ईश्वर आहे, तो देव आहे. आणि हेच देव आणि देवी यांच्यामध्येच, त्या प्रकृतीमध्ये, त्या मायेमध्ये चैतन्याचा विवर्त व्हालाय, करीनाय. चैतन्य करीनाय, व्हालाय. म्हणून तर जर त्याला विचारलं की हे जगताला कारण तू आहेत, तुम्ही आहात का हो ब्रह्माजी, जर विचारलं त्याला, त्या चैतन्याला, हे जगताला कारण तुम्ही आहेत का, ते काय म्हणेल? आणि कारण नाही का ते? पण त्याला माहित आहे का आपण कारण आहेत म्हणून? हा तिथंच जायचंय ना. मजची स्तव झाले परी. हा, ते ब्रह्माजी काय म्हणते तर माझ्यापासून झाला असन, कारण दुसऱ्यापासून कोणापासून असं होतच नाही, हे मला माहित आहे. हे असे कार्य कोणाकडून, कारण दुसरं कोणी नाहीच, मायाशिवाय तिथं कोणी गेलंच नाही. मग ते कार्य जे झाले तर ते मी केले नाहीत, मायापासून झाले असते ना. मी काय घाई देत नाही म्या केलेत म्हणून, पण झाला असं मायाकडून. मग ह्या म्हणण्यामध्ये कोणचा वाद मानायचा? हा विवर्तवाद कळाला. मजची स्तव झाले परी मी नाही केले, आयशे ज्याने जाणितले तो सुटला का. म्हणजे तो काय झाला? हा, म्हणजे त्याला काय कळालं? ब्रह्मचैतन्य कळालं. कसा अलिप्तवाद सांगितलाय हा, याला म्हणायचा अलिप्तवाद. आणि हाच अलिप्तवाद माऊलींनी सोपा करून सांगितलाय. शास्त्र ही हाच अलिप्तवाद सांगायलेत. अलिप्तवाद कळावा. आपण आता अलिप्तवादात आहेत का लिप्तवादात आहेत? आता आपण काय झालो? कशाला लिप्त झालात? आपण कसे येत? चैतन्य रूप आहेत, ब्रह्मरूप आहेत, आहे का नाही? आणि आपण सगळ्यात अलिप्त आहेत. आपल्यात काय आहे का? आपल्याला कोणी जाणीत आहे का? आपल्याला म्हणजे सगळ्याला, चैतन्याला कोणी जाणीत आहे का? जाणणार कोणी आहे का? दुसरं कोणतं चैतन्य? मग चैतन्याला आपण आपल्याला जाणतंय का नाही? आपण आपलाचा कधी आपल्याला विसर आहे का? अज्ञान आहे का? आपण आपलं आपण आपलं कधी अज्ञान आहे का? कधीच नाही.
मग आपण आपलं अज्ञान नाही आपणाला, तर आपण आपलं ज्ञान असणच ना. अज्ञान नाही म्हणल्यावर आपल्याला आपलं ज्ञान आहे, नाही असं नाही. कधीच विसर नाही आपल्याला आपला. किंवा तुम्हाला कोणाला ठरवावं लागतंय का तुम्ही आहात असं, तुम्हाला म्हणजे असं बजावून सांगावं लागतं का, आठवण करून द्यावं लागते का तुम्ही आहेत बर का, तुम्ही आता नाहीत असं नाही, तुम्ही आहेत अशी सांगायची गरज आहे का? कोणी नाही जरी म्हणलं तरी आपल्याला आपण कळत आहे आपण आहेत, आपण नाहीत असं कधीच वाटत नाही. मग आपल्याला आपलं ज्ञान नाही का? आणि आपण कोण आहेत मग? ब्रह्मरूपच आहेत ना. मग आपण आपलं तर ज्ञान आहेच की आपल्याला. पण कसं ज्ञान असावं लागतं, जसं पाहिजे तसं नाही. ते कसं पाहिजे? हा, आपण जसे तसं आपल्याला कुठं ज्ञान आहे? आपल्याला फक्त हाय ज्ञान, निष्ठ ज्ञान आहे. त्या ज्ञानाला काय उपयोग नाही ना मग त्याचा. त्याला सामान्य म्हणते. तर त्याच्यापासून काहीच उत्पत्ती होत नाही. कशापासून? हा, कारण सामान्यापासून काय परिणाम होत नाही. परिणाम कशात होत आहे? मग उपाधी कशी आहे आणि विवर्त कसा आहे? ईश्वर कसा आहे? हा, विशेषामध्ये होती. परिणाम कशात होतय? कशाचा होतय? हा, आणि ते कोणाला प्रतीतीला येत आहे? दिसत आहे कोणाला? त्याचं ज्ञान कोणाला होतंय? विशेषालाच होईल ना. सामान्य ब्रह्माला ज्ञान होतंय का? आणि कशानं ज्ञान होतंय? सामान्य ज्ञानानं होतंय का? विशेष ज्ञानानंच होतंय, है का नाही? मग आता विशेष ज्ञान व्हायचं मानल्यावर ते ज्ञान होण्यासाठी काय असावं लागतंय? विशेष अज्ञान. विशेष अज्ञान असल्याशिवाय विशेष ज्ञान कसं होईल? काय म्हणे, सामान्य अज्ञान आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला विशेष ज्ञान करून घ्यायचंय. आता सामान्य अज्ञानासाठी विशेष ज्ञानाची काय गरज आहे? हा, विशेष अज्ञान झालंय म्हणूनच आपणाला विशेष ज्ञान करून घ्यावं लागायलंय, है का नाही? सामान्य तर हायच ना, आपण आपली आठवण तर आपल्याला हायच ना, पण ती कशी आहे? सामान्य आहे. मग विशेष करून घ्यायची ना, है का नाही? मग हे विशेष ज्ञान कुठं सांगितलंय? आता आपल्या जवळ तर नाही राहिलं, आपण हुड झालो. विशेष ज्ञानानं काय झालो? हा, मग ते विशेष ज्ञान कुठं? शास्त्र सांगत आहे, संत सांगत आहेत, है का नाही? आणि ते विशेष ज्ञान काय करतंय? मग विशेष अज्ञानाची काय करतंय? निवृत्ती करतंय. आणि मग ते विशेष ज्ञान कशाची निवृत्ती करतंय? है का नाही? मग ते विवर्त, जो विवर्त आहे तो विवर्त त्या परिणामाला जाणून घेतय. त्यानं जाणून घ्यावं. कोणी? त्या विवर्तानं. कशाला जाणून घ्यावं? आपला विवर्त कशात झालाय आणि आपण आपणाला काय समजायलो. हा, मग आपण अधिष्ठान रूप असताना कारण रूप बी मानायलो. कोणतं कारण? उपादान कारण बी कवा आपण आपल्याला म्हणायलो आणि उपादान बी मानायलो. उपादानाचा बी भ्रम आपल्यात व्हालाय
आणि उपादानाच्या कारणाचा बी भ्रम आपल्यात व्हालाय आणि आपण ते दोन्ही बी नाहीत. हा दोन्ही बी इतकं आपण हे जे कार्य निर्माण झालंय ते अधिष्ठान आहे का? आणि त्या उपादान जे कार्य निर्माण झालंय त्याचं जे उपादान कारण आहे ते आपण आहेत का? मग लेकरू आपण आहेत का? बायको आपण आहेत का? अन्यथा रूप आहेत. आपण कसे आहेत? हे विवर्ताचं कारण आहे. याला विवर्त म्हणायचं. अन्यथा रूप आहेत आपण, त्याच्यासारखे नाही. हा ते नाहीत. हा माझ्यापासून होत असन पण मी करीत नाही. हा होण्याला कारण मी असत पण मीच आहे असं म्हणता येत नाही. कारण मीच आहे म्हणलं की आरोप सिद्ध होतय. मीच म्हणल्यावर पण आरोप तर लागू द्यायचा नाही ना. मग निष्ठायचे कसं? सुटलो गा. हा सुटलो गा म्हणतेत माऊली. माझ्यापासून झालंय पर मी केलं नाही. आयशे जेने जाणितले ते सुटलो गा. म्हणजे सुटण्याचा मार्ग जो आहे तो हा अलिप्तवाद आहे. आणि अलिप्तवाद हा कळणं म्हणजे विवर्तवाद कळणं. आता हा विवर्तवाद स्पेशल बी असा कळून सांगता येत आहे पण दोन्हीची मिसळ करून जर सांगितली हा लवकर बी कळत आहे. मिसळ करून सांगितल्यावर काय काय लोक निस्ता चिवडा खात नाही तर मिसळ म्हणतात. मिसळ चांगली लागते. मिसळ मिसळलेली असतील ती. तस संसारामध्ये ब्रह्मचारी होऊन राहणं हे चांगलं का उपाधीमध्ये मिसळून राहून जगणं हे चांगलं? मिसळून म्हणजेच आपल्याला त्या उपाधीचा स्वीकार करून मिसळून राहणं. उपाधीत राहणं म्हणजे हा मग त्या उपाधीत राहून परमार्थ करावा का उपाधीत न राहता परमार्थ करावा? उपाधीला सोडून परमार्थ रूप व्हायचंय का उपाधीला धरून परमार्थ रूप व्हायचंय? परमार्थ स्वरूपामध्ये उपाधी आहे का उपाधीमध्ये परमार्थ आहे? परमार्थ स्वरूप जे आहे, परमार्थिक जी सत्ता आहे ती पारमार्थिक सत्ता तिच्यामध्ये दुसरं काहीच नाही म्हणून तिला निक म्हणतात. निक. ब्रह्माचं स्वरूप कसं आहे? निर्विकल्प आहे. त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा विकल्प नाही. मग आपल्यामध्ये जर विकल्प ठेवायचा नाही तर विकल्पात शिराव का? विकल्प काढावा का विकल्पात शिरावं? विकल्प आता विकल्पातच आलोत ना. मग हा विकल्प काढायचा आहे का वाढवायचा आहे? संसार विकल्प आहे का सकल्प आहे? विकल्पाला आलोत ना आपण. आता संसाराला आलोत ना. हा मग आता विकल्पात शिरलोत ना. मग विकल्पातून निघायचंय का तिथंच रमत बसायचंय? है का नाही? मग ह्या विकल्पाला जाणल्याशिवाय विकल्पातून निघता येईल का नाही जाणलं तरी निघता येईल? है का नाही? मग जाणल्यावर ते विकल्प आडवीत आहे का आडवीत नाही? त्याला जाणल्यावर ते राहतंय का राहत नाही? विकल्पाला जाणल्यावर. कारण तो कल्पनेतला विकल्प का विकल्पातली कल्पना आहे?
हा विकल्प कशात झालाय? म्हणजे संसार हा विकल्प आहे, हा कशात झालाय? कल्पनेत झालाय. मग ही कल्पनेची बाधा आहे, ही काय आहे? मग ही बाधा काढायची झालेली, ही कशानं निघल? हा, विकल्प झालेला काढा तर. आणि हे विकल्प कोणाला झालाय? हा, बघा ना किती कमाल आहे. आणि निर्विकल्पाला विकल्प होत असतंय. कसा गोळ आहे हे? आता आपण कसे आहेत? ब्रह्म कसं आहे? जीव ब्रह्मरूप आहे हा सिद्धांत आहे, आणि ते निर्विकल्प आहे का नाही? त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा विकल्प नाही. आणि हे संसार विकल्प आहे, हे कोणाला लागलाय? निर्विकल्पाला. मग हे म्हणणं खरं आहे का? मग हेच असेच आपल्या ह्या आद्यावळी आलेल्या आहेत. आदावळी याला काय म्हणते तर? हा, काय दुसऱ्यानं कोणी लावल्यात का? आपण आपलेच घातल्यात. मुक्त होता परी बळेच झालाय. बद्द बळच म्हणायला ते. घेऊन या छंद माझे माझे, पाप पुण्य अंगी घेतले जडून, वर म्हणेने कोण जाणतात. कारण पाप पुण्य, धर्म अधर्म हे धर्म अधर्माला हे जग कशावर जगत आहे? हे जगताचं खाद्य आहे बर का. धर्मावर आणि अधर्मावर हे जगत आहे. आणि धर्म अधर्म कशावर जगत येत? पाप पुण्यावर. धर्म अधर्म, हा, आणि ते पाप पुण्य, ते पाप पुण्य अज्ञानावर जगत आहे. त्याला खाला अज्ञान आहे. आणि अज्ञान कशावर जगत आहे? अज्ञानाला काय लागतंय खायला? त्याच कारण कल्पना. अज्ञान कल्पनेत आहे. तुम्ही का अज्ञानी आहेत का? तुम्ही ब्रह्मरूप आहेत ना, ज्ञान स्वरूप आहेत ना तुम्ही. आणि मग ज्ञान स्वरूप असून सुद्धा तुम्ही काय म्हणायलात? मी अज्ञानी, मला काय कळत नाही, मी करताय, मी भोगताय. मग ही कल्पना आहे का अज्ञान आहे? अज्ञानच आहे. पण कशात व्हालंय हे अज्ञान? कल्पनेत अज्ञान व्हालंय. मग कल्पना सोडायची का अज्ञान काढायचं? पडून गेली भिंती आणि चित्राची केवळ होय माती. अहो, कल्पना त्याकडनं काढून अज्ञान काढायची काय गरज आहे? हा, म्हणून कल्पना अविद्या. जीव झालोत ना जे आपण संसाराला आलोत, हे कशामुळे आलोत? कल्पना आणि अविद्यानं येणे जीव झालाय, आणि मायाच्या योगानं शिव झालाय. है का नाही? वेळ झाला असन. आणखी यावर आपण उद्याच्याला भाष्य करू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री गुरु ज्ञानदेव